महाराज नाही म्हणजे तशी धास्ती होती, हा पण तेवढाच यकीन भी होता. मागचं सगळं विसरून जा. तुमच्यातला कुली खान पेटत्या होमात जळून राख झालाय. आता आमच्या समोर आहेत ते नेताजी पालकर, आमचे नेताजी पालकर. जा, थोडी विश्रांती घ्या. आमच्यासाठी आजवर खूप सोसलत, खूप भोगलत. इतकी वर्ष तुमच्या घरापासून दुरावला होतात. त्यांच्यात जा आणि आनंदानं राहा. नेताजी, यापुढे प्रत्येक क्षण सण साजरा करा. या. महाराज खरंच तुमचं मन आभाळ एवढं आहे. एवढंच तुमचं बी. महाराज धर्मानं मला आपलं मानलं, मला धर्मात घेतलं, पण यो समाज मला आपलं मानेल? भावकी मला सामावून घेईल? रोटीबेटीचे व्यवहार होतील? याची काळजी आता तुम्ही करू नका नेताजीराव. म्हणजे आम्ही आमची धाकटी कन्या तुमच्या चिरंजीवास जानोजीच देणार आहोत. महाराज महाराज नेताजी काय करता आहात आपण? आपल्यात सोयरीक ही आधीपासून होतीच, आता याही देखील होऊया. या. आता सगळ्या चिंता मिटल्या. येतो मी. या. इजाजत. शंभूराजे, आबासाहेब आम्हाला आपले जोडे हवे. शंभूराजे, मुलं धन दौलत मागतात आणि तुम्ही जोडे मागतो आहोत देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी. शंभूराजे, एका युगप्रवर्तक पित्याचे पुत्र होण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय. जोड्यापेक्षा आमचा विचार कायम मनात ठेवा. तो तर आहेच आबासाहेब. शंभूराजे, खरं तर आज आम्हाला तुमचंच कौतुक करायचं होतं. आज केवळ तुमच्या शब्दांमुळे, तुमच्या अभ्यासामुळे आमचं अर्ध काम सोपं झालं. हे सगळं खरंच खूप कौतुकास्पद आहे. पण शंभूराजे, त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा. जी. शंभूराजे, आज तुम्ही ज्या नागाला डिवचलंय त्याचा दंश जहर माखला तर आहेच, त्याचबरोबर त्याचा वेळखाही अति भयंकर, न सोडवता येणारा. या नागाचं नाव आहे धर्मातील कर्मकांड, अनिष्ट रूढी. याआधी या नागाला ज्यानी ज्यानी डिवचायचा प्रयत्न केला होता त्यांच्यावर तो फुतकारत फणा काढून धावलाय. कदाचित भविष्यात तुम्हालाही याला सामोरं जावं लागेल. सावध असा. इजाजत द्या. घरची मंडळी वाट बघत असतील. काकू आणि घरचे सगळे गडाखाली पोहोचलेत. पाचाडला दर्शन घेऊन येतीलच. कोणी बोलवलं? महाराजांनी बोलवलं. आम्ही टाळलं होतं. मनात डर होता, काय होईल, कसं होईल. पण समजा झालं नीट मनासारखं. आता बिनघोर राहा आणि आराम करा. आराम तर करावाच लागणार. लई दमलोय. या नेताजी पालकरच्या अंगामध्ये तो मोहम्मद कुली खान अक्षरशः थया थया नाचलाय. समजा उलटा कारभार. लई घुसळण झाली शरीराची हनुमानाची बी. यो नेताजी पालकर त्या रेगिस्तानातल्या रेतीमध्ये असा खोल खोल रुतून गेला होता. पण महाराजांनी हाक दिली आणि शंभूराजांनी अक्षरशः रेतीतून खेचून बाहेर काढला आणि आणलं या मातीत. लई उपकार आहेत त्या पिता पुत्राचं. आता या देहाची माती होईल ना, ती या स्वराज्यासाठीच. काका, वयपोरी नवा जन्मच दिला महाराजांनी. नंतर म्या कुठं, माझी बायका पोरं कुठं. कशाचा कशाला मेळच लागत नव्हता. येतो म्या.
अरे मुजरा करायचंच राहिला. हे काय काका, तुम्ही त्यातलं समाधान तुला कळायचं नाही पोरी. येतो मी. पंत, शंभूराजांनी तुमचा ठरलेला खजिना तुमच्या माणसांच्या सामील केलाय. हा, ते महत्वाचं होतं. म्हणजे आता सगळी तयारी झाली तर आता कोणत्याही क्षणी आम्ही निघू. तरी एक बार या याद्यांवरून नजर फिरवावी. तुम्ही नजर फिरवली आहे ना, तेवढी पुरेशी आहे. पण एक झालं, फोंड्याची मोहीम नकळत प्रतिष्ठेची कशी झाली ते कळलंच नाही. आपली प्रत्येक मोहीम प्रतिष्ठेचीच असते पंत. अहो बाळाजी पंत चिटणीस, प्रत्येक मोहीम ही प्रतिष्ठेची असते. परंतु ही मोहीम जरा जास्तच प्रतिष्ठेची झाली आहे. प्रतिस्पर्धी शिरजोर होण्याआधी प्रतिस्पर्ध्याला मागे टाकणे गरजेचे आहे. प्रतिस्पर्धी? पंत, कोण प्रतिस्पर्धी? पंत, आपण अजूनही शंभूराजांच्या बद्दल मनात आढी ठेवून आहात. छे छे, अहो शंभूराजांबद्दल आधी का ठेवीन मी? प्रतिस्पर्धी म्हणजे पोर्तुगीज. मग ठीक आहे, आम्ही आलोच. तुमच्या खजिन्याच्या पत्राचीही नक्कल देऊन ठेवतो. ठीक आहे. प्रतिस्पर्धी म्हणजे शंभूराजेच म्हणायचं होतं ना तुम्हाला? समजून जा. झाली तयारी? अगं बाई, त्याला काय झालं? आम्ही आपले पोशाख, कपडे, कमरबंद वस्तू बघण्यात तल्लीन होतो आणि अचानक आपला आवाज आला. एकूण एक वस्तू दिल्यात. किती काळजी करता आमची. आम्ही करतोय, पण तुम्ही कुठे करताय काळजी? का? काय झालं? ऐकण्यात आहे खूप कमी फौज घेऊन चाललाय. येसू आहे तेवढी फौज पुरेशी आहे. असं कसं म्हणता युवराज? आदिलशाही मुलूक मारत थेट अथनीपर्यंत घुसणं. आमच्या मानाने ती फौज कमीच आहे. येसू आम्ही पूर्ण विचारांती बोलतोय. फौज पुरेशीच आहे. तरीही आमची एक विनंती आहे. दुसऱ्या फौजा येतील, थोडं थांबावा, आणखीन फौज घेऊन जावी. येसू त्याची खरंच आवश्यकता नाही. आधीच मोहीम लांबली आहे. आणखी विलंब झाला तर शत्रूला आक्रमणाचा सुगावा लागेल. आमची आणखीन एक विनंती आहे. बेभान होऊन शत्रूवर तुटून पडू नका. ही दुसरी विनंती. आता तिसरी? सावध राहा, गाफील राहू नका. चौथी विनंती? लवकर या. आम्ही आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेलो असू. येसू, आमच्या या मोहिमेकडे अनेक जण डोळे लावून बसलेले आहेत. कोण? कुलमुखत्यार आहात, समजून घ्या. सांगा ना युवराज, कोण? समजेल तुम्हाला. या मोहिमा यशस्वी झाल्या तर अनेक गोष्टी सोप्या होतील असे मला वाटते. आणि जर तुम्ही फोंडा घेतला तर गोवा हातात यायला वेळ लागणार नाही. स्वराज्य आणि गोवा यामध्ये फेसाळते पाणी आहे समुद्राचे. त्यास उतार पडेल बघा. हो, पण आमचा पाणउतारा होतोय त्याचे काय? तुमचा पाण उतारा कोणी केला? दुसरं कोण? तुमचे युवराज. कधी? हो कधी काय, परवा सदरेवर. तुम्ही काय डोळे मिटून बसलेला असता का? अहो अनाजी पंत, उलट शंभूराजांनी तुम्हाला सहकार्य केलं. काय सहकार्य केलं? अहो असं काय करताय? त्यांनी तुम्हाला फौज दिली. दिली, आम्ही घेतली
आणि त्यांनी खजिनाही दिला तुम्हाला. दिला. अहो तो तर द्यावाच लागतो. नाही, मग ही भूमिका मला बरी वाटत नाही. आम्हाला माहितीये तुम्ही नेहमीच त्यांच्या बाजूने झुकलेले असता. अहो, स्वराज्य कार्यात नेहमी न्यायाच्याच बाजूने आम्ही आहोत. उद्या युवराजांचे काही उणेदुणे दिसले तर त्यांनाही आम्ही जाब विचारू आणि तेवढे अधिकार महाराजांनी दिलेत आम्हाला. धर्म कार्यात केलेली लुडबुड ही नाही दिसली तुम्हाला? तुम्हाला ती लुडबुड वाटते? हो. मला तर वैयक्तिक आनंद वाटला. आपला माणूस आपल्यात पुन्हा आला. आणि पंत हे कोणी करत नाही, कारण तो दृष्टिकोनच कुणाकडे नाही. उद्या समजा नेताजीरावांसारखे तुम्ही पकडले गेलात, म्हणजे धरून चला, तुम्हास गोव्याच्या विरजईने पकडले, तुमचे धर्मांतर केले, बाटवले, पण तुम्ही सुटका करून पुन्हा रायगडावर आलात आणि धर्मात घ्या म्हणालात, तर तुम्हास धर्मात घ्यावे की नाही तेवढे सांगा. तुम्ही अगदी आमच्या धर्मांतरावरच आलात. तसं नाही पंत, पण समजा नेताजीरावांच्या जागी आम्ही आहोत असे समजा. कसा आहे पंत, केलेल्या गोष्टीचे मोल काय असते ना, हे बाळाजी चिटणीसांना विचारा. अहो, ते तर धर्मांतरित होऊन गुलाम म्हणून विकले जाणार होते. राजापूरच्या बाजारात उभे होते ते. महाराजांनी त्यांना सोडवले. महाराजांबद्दल बोलत नाही आम्ही. महाराज बोलले, देव बोलले, हीच आमची भावना आहे. पण काय, जिथे आम्ही नाही म्हणू तिथे युवराज हिरिरीने पुढे येतात, विरोध करतात. त्यात नेताजीरावांच्या मोहिमेत आम्ही तोंडघशी पडलो. आता या मोहिमेत ते जिंकले की आमच्याहून वरचढ ठरणार, म्हणजे आपोआपच आमचे स्वराज्यातले अस्तित्व धोक्यात येणार. पंत नका अशा तोकड्या भावनेनं पाहू. ही तोकडी भावना नाही. आम्ही समजलोय काय समजायचंय ते, पण लक्षात ठेवा, आम्ही फोंडा असा घेतो, असा विजय मिळवतो की आमच्या विजयापुढे शंभू राजांचा विजय खुजा वाटेल. युवराज, मुळात विजय मिळवणंच कठीण आहे. आम्हाला विजय मिळणार नाही. वय, अगदी ठामपणानं सांगतोय आम्ही. पण नेताजी काका, आम्ही तर अगदी योजनाबद्ध रीतीनं मोहिमेची आखणी करतो आहोत. नाही, ते समजा ठीक आहे. अहो, पण सैन्य कुठे आहे तुमच्याकडे? अरे हाय ती फौज घेऊन आथनीवर हमला करायचा सोपी गोष्ट वाटली वय? एवढीशी कुठे, पुरेशी फौज आहे आमच्याकडे. अहो, ती हाय ती वाटाला ना पोटाला. ऐका माझं, वाढीव फौज घेऊन जा. पण काका, आम्ही सांगतो म्हणून ऐका. नेताजी काका, आमच्याकडे फौज कमी असली तरी आहे ती फौज कडवी आहे. असायलाच हवी. पण जे वाटलं ते बोललो. पुढं तुमची मर्जी. नेताजी काका, तुम्ही काळजी करताय आमची. काळजी नाही युवराज, अनुभव आहे आमचा. अहो, आम्ही राहिलो इजापुरात. अथनी, हुबळी सगळा इलाका ठाऊक आहे आमसनी. आणि मुळात इजापूर जवळ असल्यामुळं अथनी सुरक्षित आहे. ते तर आहेच. म्हणूनच अथनीवर हल्ला करताना विजापूर बेसावध राहिलं पाहिजे. हा, त्यासाठीच आम्ही अथनीवर कवठे महांकाळ मार्गे चालून जाणार आहोत. वा, मार्ग तर चांगला निवडलाय तुम्ही. कारण मिरजेकडनं गेला असताना तर अथनीचा अंमलदार सावध झाला असता. हाय कोण अथनीला अंमलदार? खबरगिरांनी खबर आणलीये, कोणीतरी बब्बर खान नावाचा अंमलदार आहे. बब्बर खान? तो सुभेदार झाला वय? तुम्ही ओळखता त्याला? वय तर महाभयंकर हाय, लढवय्या हाय, रंग बदलण्यात तरबेज हाय. अगदी हीच माहिती आणली खबरगिरांनी. हा बब्बर खान स्वतःला अथनीचा सुलतान म्हणवतो. असल असल. हिंदू म्हणलं ना की लई चीड, आणि त्यात मराठा म्हणलं तर बघायलाच नको. लई उलट्या काळजाचा आहे. राज, त्या काळी त्याच्याकडे ना अरब लोकांचा राबता असायचा. अथनीतल्या बब्बर खानाचे अरबस्तानातल्या लोकांशी संबंध. हा, सैतानाला झाकावा ना याला बाहेर काढावा असली गत आहे. दिसायला दिसतो माणूस, पण काळीज लांडग्याचं आणि बुद्धी मासण्या उदाची.
बब्बर खान। पहले बताओ, तुमने कितने बच्चों को अगवा किया है? पेश करो हमारे सामने। माफी चाहूंगा हुजूर, मुझे एक भी बच्चा नहीं मिल सका। मक्कार! मैं क्या करता हुजूर, 2 बच्चे हाथ लगे थे, लेकिन जैसे उनके वालिद को पता चला उन्होंने मुझे बहुत मारा। बड़ी मुश्किल से अपनी जान छुड़ा कर आया हूँ हुजूर। बड़ा नेक काम किया उन्होंने। हम भी वो नेक काम करते हैं। माफी हुजूर, माफी माफी हुजूर, मुझे बख्श दीजिए हुजूर। ले जाओ उसे। मुझे बख्श दीजिए हुजूर। माफी माफी। तुम क्या लाए हो? हुजूर, मैं इन 2 बच्चों को उठाकर लाया हूं। वाह 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 वाह! आओ आओ, रोते नहीं। अरे बैठो। वाह वाह वाह, क्या खूबसूरत मासूम बच्चे हैं। काका, घरी जायचे काका, घरी। हाँ हाँ, भेज देंगे भेज देंगे भेज देंगे ना, लेकिन रोना मत बेटा, रोना मत। रोने की क्या बात है? काका, काका घरी जाए दे। तो उसमें क्या बात है? माँ ही चाहिए ना, आ जाएगी। अरे भाई, इसके माँ को भी लेके आओ। हाँ, रोने का नहीं। चुप! माँ चाहिए ना, आ जाएगी तुम्हारी माँ। तुम्हारे साथ अरबस्तान, जहाज तैयार है। हुजूर, खास खबर है। हाँ, सुनाओ सुनाओ सुनाओ। हुजूर, हम पे हमला करने संभाजी आ रहा है। क्या? इस बब्बर खान पर हमला? जी हुजूर। कब तक पहुंचेगा? जी वक्त लगेगा हुजूर, लेकिन सावधानी बरतनी होगी। संभा आने से पहले हम अपना काम तमाम कर लेंगे। जी हुजूर। हमें और 100 औरतें और 100 बच्चे चाहिए। संभव होने से पहले। और इन 2 बच्चों को हमारे बंदी खाने में ले जाओ। संभव। 4-5 मजलीवर फोंडा राहिलाय. वय जी, आजपासून 3ऱ्या दिवशी फोंड्यात असू आपण. थोडी पाणी पिऊन विश्रांती घेऊन ताजी तवाणी झाली की मग निघू. पण म्या म्हणतो, विश्रांतीची वेळ कमी केली तर लवकर पोहोचल फौज. हा वेग बरोबर आहे. याच गतीने कूच करू द्या. जी. बोल महादेवा, आणि चांगली खबर सांग. पंत शंभूराजांनी कालच गड सोडलाय, पण फौज वाऱ्याच्या वेगाने अथनी जवळ करते. काय? दुसरी खबर म्हणजे अथनीलाही शंभूराजांचा सुगावा लागलाय. अथनीचा अंमलदार बब्बर खान सावध झालाय. असं म्हणजे अथनी सावध झाली तर याचा अर्थ अथनी शंभूराजांच्या हाती लागणार नाही, कारण बब्बर खान यो लढवय्या आहे. सरदार जी पंत, आपला वेग वाढवा. दुप्पट गतीने कूच करूया. 4 मजलात पोहोचायचे ते 3 मजलात पोहोचू. हीच संधी आहे शंभूराजांच्या अगोदर विजय मिळवायची. शंभूराजांना खाली बघायला लावायची. चला एल्गार.